त्यामुळे तुम्ही मराठ्यांचा अंत पाहू नका। तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही। तुमच्या बापाला आरक्षण चुकणार नाही, कारण एकदा का जर मराठी मुंबईत पोहोचले तुमच्या बापाला मराठी रेटणार नाही। असो, काँग्रेस असो, बीजेपी असो, मनसे असो, कोणताही पक्ष असो, कुठलीही निवडणूक असेल तर सरकारला ही निवडणूक कुठल्याही मंत्र्यांना आमदार खासदारांना जड जाईल एवढं मी एक आंदोलक म्हणून सांगू इच्छितो। सरकारने त्यांच्या नादात आणि भानगडीत पडू नये, आरक्षण द्यावं आणि गपगो आणि सरकारने प्रश्न मार्गी लावा। तरी पण गेंड्याच्या कातडीचं सरकारनं तुम्ही कितीही त्यांना मॅनेज केलं तरी ते मॅनेज होत नाहीये। आमच्या जीवाची बाजी पूर्णपणे लावून आंदोलन आम्ही चालवणार आहोत। लाठीचार्जमुळे मराठी एकत्र आले असा कोणताही विषय नाही। मराठी आज ना उद्या एकत्र येणारच होते। त्यांना काळाची गरज पण एकत्र येण्याची। त्यांना रोखून दाखवा, तुम्हाला कळ मग मराठीची ताकद काय असते तुम्हाला समजेल नंतर आल्यानंतर मुंबईमध्ये। ज्यांनी आमच्या बहिणीवर लाठ्या उगारल्या मी त्यांचा निषेध करणारच। आम्ही तर हे सांगू शकतो तरुण बांधव की पाटलांनी 23 तारखेला 23 डिसेंबरला बीडच्या सभेमध्ये जाहीर आवाहन केलं सरकारला की तुम्ही लवकरात लवकर या निर्णयाकडे तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा, जेणेकरून पाटलांनी 20 तारीख सरकारला डेडलाईन दिली। सरकार तरी पण काम करत नाही आहे। सरकार जेव्हा 20 तारीख जवळ आली, जेव्हा डेडलाईन जवळ येते तेव्हा काम करते, 4-5 दिवस अगोदर काम करते। अगोदर का काम करत नाही सरकार, हा एक आमचा मराठ्यांचा प्रश्न आहे। आणि 2024ची निवडणूक लागणार आहे। जरी तुम्ही आचारसंहिता लावली, काही जरी लावली, आता मराठे मागं हटणार नाहीत आरक्षण घेतल्याशिवाय। आणि कसं जसं मनोज पाटील म्हणतील तसं मनोज पाटील फक्त एक हाक दिली तर आंतरवाडी सराटीमध्ये लाखो मराठा बांधव या ठिकाणी हजर झालेले आहेत। सरकारने किती जरी ट्रॅप लावले आणि काही जरी मनोज पाटला विरोधात रचलं तरी मागं हटणार नाहीत। मागं मराठ्यांचा त्यांचा बांधव आहे पाटलांच्या पाठीमागं, त्यामुळे सरकार त्यांना काहीही करू शकत नाही, त्यांच्या केसालाही धक्का लावू शकत नाही सरकार, कारण की पाटलांच्या पाठीमागं मराठा समुदाय भरपूर आहे। त्यामुळे सरकार त्यांच्या नादी लागू नये। सरकारने माझी एक त्यांना विनंती आहे मराठा बांधव म्हणून, सरकारने त्यांच्या नादात आणि भानगडीत पडू नये, आरक्षण द्यावं आणि गपगो आणि सरकारने प्रश्न मार्गी लावा। शांततेनं आंदोलन कायमस्वरूपी चालू राहणार, हे आंदोलन कदापि बंद पडणार नाही। आणि हे आंदोलन हे महाराष्ट्रापुरतं नाही तर पाटलांनी जसं सांगितलं तसं देशव्यापी आंदोलन होण्याची पुढं चान्सेस आहेत, कारण सरकारने आता तरी जागृत होण्याची गरज आहे। कारण ही वेळ आज सरकारला जागृत होण्याची आलेली आहे, कारण 7 महिने झाले आज जरांगे पाटील 2 आमरण उपोषण झाले तर तिसरं आता आमरण उपोषण करण्याच्या तयारीत आहेत। तरी पण गेंड्याच्या कातडीचं सरकारनं स्वतःला कुठंतरी आपण एक जबाबदार पदावर असलो, त्या पदावर असल्याच्या कारणाने त्यांनी हा मुद्दा तात्काळ मार्गी काढावा। आणि येणाऱ्या काळामध्ये याचे परिणाम कुठलीही निवडणूक असेल तर सरकारला ही निवडणूक कुठल्याही मंत्र्यांना आमदार खासदारांना जड जाईल एवढं मी एक आंदोलक म्हणून सांगू इच्छितो। म्हणजे जेवढे राजकीय पक्ष आहेत त्या सगळ्यांना 2024ची जड जाणार आम्ही कोणत्याही पक्षाला धक्का न लावता विचार मतदान करणार। राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो, बीजेपी असो, मनसे असो, कोणताही पक्ष असो, आम्ही कोणत्याही पक्षाला धक्का न लावता मतदान करणार म्हणजे करणार। आमचा हा ठाम निर्णय आहे। प्रत्येक मराठ्यांच्या घराघरात आज मनोज पाटील काय आहेत हे सगळ्यांना कळलेलं आहे। ते कोणत्याही 1 रुपयाचे लालची नाही आहेत। तुम्ही कितीही त्यांना मॅनेज केलं तरी ते मॅनेज होत नाही आहे। ते पहिल्यापासून काम करतात, 20-25 वर्षापासून त्यांचा लढा आहे। त्यांच्या लढ्याला यशस्वी होण्याचा मार्ग जवळपास उंबरठ्यावर आलेला आहे आणि तो लढा यशस्वी होण्याच्याच मार्गावर आहे। मुंबईतून आता मराठे आरक्षण घेतल्याशिवाय माघारी हटणार नाही। काही जणांचं म्हणणं आहे की लाठीचार्ज झाला म्हणून मनोज जरांगे पाटील हे प्रसिद्ध झाले, त्याच्याकडे कसं बघता? नाही, लाठीचार्ज मनोज जरांगे पाटील हे पहिलेच प्रसिद्ध येतं। लाठीचार्जचा कुठलाही विषय नाही आहे। लाठीचार्ज झाला तो झाला लाठीचार्ज। आम्ही आमच्या मागणीसाठी शांतपणे बसलो आहोत आणि आमची मागणी आम्ही शांतपणे अजून बी करणार। कुठलंही आम्ही हिंसक आंदोलन कुठलंही करणार नाहीत। आम्ही शांततेच्या मार्गानं आमच्या जीवाची बाजी पूर्णपणे लावून आंदोलन आम्ही चालवणार आहोत। लाठीचार्ज फक्त एक झाला, बाकी काही विषय नाही। पण मराठे अगोदरपासूनच जागे होते, त्यांना एक आशा आहे आरक्षण भेटू शकतं तर मनोज पाटलामुळेच भेटू शकतं। लाठीचार्जमुळे मराठे एकत्र आले असा कोणताही विषय नाही। मराठे आज ना उद्या एकत्र येणारच होते। त्यांना काळाची गरज पण एकत्र येण्याची, कारण की आज मुलं बाळं शिक्षणापासून वंचित जात आहे। मी स्वतः एक एज्युकेटेड असून मी आरक्षण नसल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलो नाही, कारण की घरची परिस्थिती हालाकीची होती, त्यामुळे मी शिक्षण घेऊ शकलेलं नाही आहे। त्यामुळे मी सांगतो मनापासून प्रत्येक मराठ्यांनी घराघरात न राहता बाहेर पडावं एवढीच प्रामाणिक इच्छा सांगतो आणि सगळ्या मराठ्यांनी मुंबईकडे यावं एवढीच विनंती करतो। आता मुंबईचे जे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ते म्हणतात की आम्ही मुंबईला येऊ देणार नाही, याचिका दाखल करू। त्यांच्याबद्दल मी जास्त काही बोलू शकत नाही, कारण त्यांची बाईट बघितली मी, त्यांना मध्ये झटका येतो, ते मध्ये भरवतात जरांगेला अटक करा। त्यांच्या तुम्ही केसालाही धक्का लावू शकत नाही सदावर्ते साहेब। तुम्ही त्याच्या केसाला कसं काय धक्का लावू शकता? हे एवढे लाखो करोडो मराठे मुंबईत येणारे, त्यांना तुम्ही हात लावा किंवा त्यांना रोखून दाखवा। तुम्हाला कळण मग मराठ्यांची ताकद काय असते तुम्हाला समजेल नंतर आल्यानंतर मुंबईमध्ये। सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय शिवराय। आणि मराठ्यांचा संयम पाहणाऱ्या आणि अंत पाहणाऱ्या या राज्य सरकारचा मी तीव्र आणि जाहीर शब्दात पहिले निषेध करतो।
याचं कारण असं आहे, या सरकारने फार अंत पाहिलं मराठ्यांचा. आम्ही 58 मोर्चे काढले तरी आम्ही शांत होतो. हजारो बांधव आम्ही गमावले तरी आम्ही शांत. आमचं नेतृत्व, आमचे सेनापती मनोज जरांगे पाटील याच अंतरवाली सराटीमध्ये शांततेच्या मार्गाने आमरण उपोषणाला बसलेले असताना त्यांच्यावर अमानुषपणे आतंकवाद्या जसं गोळ्या घालतात तशा गोळ्या आमच्या बांधवांना घातल्या. पुन्हा एकदा ज्या SP ने आदेश दिले होते या अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या या सरकारचा, या पोलीस अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो. ज्यांनी लाठीचार्जचे आदेश दिले त्या अधिकाऱ्यांचं म्हटलं मी, लक्षात ठेवा, सगळे दोषी नाही. ज्यांनी आमच्या बहिणीवर लाठ्या उगारल्या मी त्यांचा निषेध करणारच, काही झालं तरी चालेल. हां, आता पुढचा मुद्द्याचं बोलतो. आता आमचा संयम सुटलेला आहे, परंतु तरी आमचे सेनापती जे सांगतात शांततेच्या मार्गाने, क्रांतीच्या मार्गाने हा लढा इथपर्यंत आलेला आहे. त्यामुळं हा लढा इथपर्यंत ज्या मार्गाने आला तो शांततेचा मार्ग, अहिंसेचा मार्ग, आम्ही त्याच मार्गाने मुंबईकडे कूच करत आहोत. आणि आता जर मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही तर मराठी काय करतील याचा नियम नाही. तर मी या मीडियाच्या माध्यमातून या सरकारला थेट जाहीर इशारा देऊ इच्छितो. मराठे मुंबईत पोहोचण्याच्या अगोदर तुम्ही आरक्षण जाहीर करा. एकदा का जर मराठे मुंबईत पोहोचले तुमच्या बापाला मराठे रेटणार नाही. मराठा पेटत नाही, आणि जर पेटला तर कोणाच्या बापाला रेटत नाही. तुम्हाला हे रेटणार नाही, तुम्हाला परवडणार नाही. बाबा थांबा ना, थांबा. त्यामुळं तुम्ही मराठ्यांचा अंत पाहू नका. तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय सुट्टी नाही. तुमच्या बापाला आरक्षण चुकणार नाही. कारण जे संविधानिक आहे, जे लोकशाही मार्गाने आहे, जे घटनात्मक आहे तेच आम्ही मागतोय. आम्ही आगळं वेगळं काही मागत नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ते तुम्ही दिलं पाहिजे. तुम्हाला आता सुट्टी नाही. एक मराठा आणि मनोज जरांगे पाटील सांगतील तोच आमच्यासाठी शेवटचा आणि अंतिम आदेश असेल, हे लक्षात ठेवा.